नमस्कार मित्रांनो. राज्यामधील विविध शेतकरी हे विविध योजनेचा लाभ घेत असतात. याच्यामध्ये शासकीय सिंचन विहीर असेल, गायगोठा असेल, त्याच्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून जे काही देण्यात येणारं महत्त्वपूर्ण अनुदान असेल, योजना असेल, ह्या सर्व योजनांचा लाभ घेत असतो. परंतु मित्रांनो, हे लाभ घेत असताना आपल्याला जे काही समोरचे कर्मचारी असतात, तर ते पैसे मागत असतात किंवा आपलं काम करीत नसतात. तर त्यांच्यासाठी नेमकं शेतकऱ्यांनी काय करायचं याच्या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करू. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण की जर एखाद्या अधिकाऱ्याने आपल्याला पैसे मागले किंवा तो आपलं काम करीत नसेल, कामामध्ये काही अडथळा निर्माण करत असेल, तर नेमकं आपण काय करायचं, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करू. तर मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाचं बघूयात. जर तुम्ही शासकीय सिंचन विहीर पाळली असेल आणि ही विहीर पाडत असताना जर तुम्हाला मंजुरीसाठी कामामध्ये अडथळा असेल किंवा त्याच्यानंतर तुमच्या मास्टरचे पैसे पडत नसतील, त्याच्यानंतर जे काही फायनलचे बिल आहे ते जर तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होत नसेल, तर आपण काय करायचं? तर मित्रांनो, आता याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फक्त एक कंप्लेंट करायची आणि ही कंप्लेंट केल्याच्या नंतर स्वतः जो अधिकारी असेल तुमच्या घरी येऊन तुमची पूर्ण शहानिशा करून तुम्हाला पैसे मिळण्यासाठी तो मदत करणार आहे. आता याच्यामध्ये ही तक्रार कशी करायची? तर मित्रांनो, आपले सरकार पोर्टल हे अतिशय महत्त्वाचं पोर्टल आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही स्वतः घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून ती तक्रार दाखल करू शकता. आता ही तक्रार दाखल करत असताना तुम्हाला नेमकं त्याच्यामध्ये माहिती काय टाकायची? तर माहिती टाकायची आहे, की मी या गावचा रहिवासी आहे आणि त्याच्यानंतर मी या योजनेचा लाभ घेतला होता आणि हे लाभ घेत असताना मी माझे सर्व कागदपत्रे पंचायत समितीला जमा केले आहेत. परंतु अद्याप देखील त्यांच्या माध्यमातून आमच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले नाहीत. अशी माहिती तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे आणि ही माहिती टाकल्याच्या नंतर तुम्हाला ही कंप्लेंट ऑनलाईन करायची आहे. आता ही ऑनलाईन कंप्लेंट केल्याच्या नंतर कंप्लेंट कोणाकडे जात असते आणि कंप्लेंट गेल्याच्या नंतर तुम्हाला किती दिवसामध्ये उत्तर भेटत असतं? तर मित्रांनो, प्रामुख्याने विचार करायला गेला तर तुमची पहिली कमेंट जात असते विहिरीच्या माध्यमातून विचार करायला गेला तर पंचायत समितीच्या बीडीओकडं आणि या बीडीओकडे कंप्लेंट गेल्याच्या नंतर अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लागतो आणि तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर त्यांच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला मिळण्यासाठी मदत केली जाते. आता बऱ्याच ठिकाणी पाहिलं असाल, जर एखादा बीडीओ अधिकारी पण करप्ट असेल, तो सुद्धा पैसे मागत असेल, तो सुद्धा काम करत नसेल, तर याच्यासमोर काय करायचं? तर मित्रांनो, जर बीडीओची अशी काही तक्रार असेल तर आपण डायरेक्ट कलेक्टर अर्थातच जे काही जिल्हाधिकारी असतील तर त्यांच्याकडे सुद्धा ही कंप्लेंट दाखल करू शकता. ही कंप्लेंट दाखल करण्यासाठी सेम प्रोसेस असणार आहे. या आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ती कंप्लेंट दाखल करू शकता. आता त्याच्यानंतर तुम्ही जे काही आपले आयुक्तालय असेल त्यामध्ये सुद्धा ही कंप्लेंट दाखल करू शकता आणि शेवटचं म्हणजे मंत्रालय अर्थातच तुम्ही या 3 ते 4 पद्धतीने तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता. आता मित्रांनो, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल, की मी जर तक्रार केली तर मला काय होईल का? कोणी काय बोलेल का? काय शिक्षा होईल का? तर मित्रांनो, हे सर्व पोर्टल आपल्यासाठीच बनवण्यात आलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसे लागणार नाहीत, तुम्हाला कोणी काय बोलणार नाही किंवा तुमच्यावर कुठल्याही प्रकारची केस होणार नाही. याची सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे ही तक्रार करत असताना तुम्हाला अजिबात भ्यायची गरज नाही. स्वतः तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती ही कंप्लेंट दाखल करू शकता. तुम्हाला जर अशा काही अडचणी असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जसं की एखादा अधिकारी पैसे मागते, काम बरोबर करीत नाही किंवा एखाद्या कामावरती सही देत नाही किंवा तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा पैसे पडत नसेल, कोणत्याही योजना असू द्या, त्या योजनांची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा त्याची तक्रार कशी करायची, ही जर माहिती पाहिजे असेल, तर मी तुम्हाला या कमेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती देऊ शकतो. त्याच्यासाठी आम्हाला कमेंटमध्ये तुमचे प्रश्न मांडा. जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरे भेटतील आणि नेमकं समोर काय करायचं ही सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. जर तुमचे पैसे अडकले असतील, त्याच्यानंतर तुमचं काम अडलं असेल तर नेमकं काय करायचं, ही संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं? चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटत राहू अशाच नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.